सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर कोटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवरना मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवरना मल्हारी तुझी प्रचंडा तू पण बैस ना. राज्याभिषेकाची निमंत्रण आतापर्यंत सगळीकडे गेली असतील ना? भाषा मी याआधी तुला सांगितले आहे की मी ते पाहत नाही. प्रधानजी त्याचं नियोजन करत असतात. सर्व प्रांतातून राजे, जमीनदार, व्यापारी येणार आहेत हे मला कळाले. तुमचे भक्त देखील येणार असतीलच. भाषा तुला जे काही विचारायचे आहे ते तू स्पष्ट का विचारत नाहीस? मला हे विचारायचे आहे की तुम्ही त्या भक्ताला खरं तर त्या मुलीला निमंत्रण पाठवले असेलच. कोणत्या मुलीला? जिला तुम्ही विवाह सोहळा सोडून भेटायला गेला होतात. भाषा मला वाटलं होतं की तू हा विषय सोडून दिला आहेस. ठीक आहे, मी स्वतः त्या मुलीला निमंत्रण द्यायला गेलो नाही, परंतु सर्वत्र दवंडी पिटवली जात आहे. तिला वाटलं तर ती येईल ही. परंतु तू मला हे का विचारत आहेस? मला पाहायचं होतं की ती मुलगी कोण आहे, कशी आहे, कशी दिसते. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? माझा राज्याभिषेकासाठी जर ती आली तर मी स्वतः तिची तुझ्याशी भेट घालून देईन. तुम्ही खरं सांगत आहात? तुम्ही स्वतः तिची आणि माझी भेट घालून द्या? पण राज्याभिषेकाच्या एवढ्या गर्दीत ती आली तर तिला कसे शोधणार? भाषा तिला शोधण्याची काहीच आवश्यकता नाही. माझे भक्त कितीही दूरवर असो किंवा कितीही गर्दीत असो ते सहज ओळखले जातात. आणि मला खात्री आहे तूही तिला न सांगताही ओळखशील. आज आपण सकाळी सकाळी राज्यसभेत का बरं आलो आहोत? राजवाड्यात अजून तर कोणतीच लगबग दिसत नाही. भाषा, प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी यांच्या सांगण्यावरून चौडप्पा राज्याभिषेकाची सारी तयारी करणार आहे. आपण तेच पाहायला आलो आहोत. या निमित्ताने तुला राज्याभिषेकाची सारी तयारी पाहता येईल. देवा, अहो तुम्ही इथं येणार आहे हे माहिती नव्हतं जी. मी आपला अंतपुरात काय पाहिजे काय नग ते बघत होतो बघा. आम्ही केवळ सारी तयारी झाली आहे की नाही हे पाहायला आलो होतो. तुम्ही तुमचे कार्य चांगले पार पाडाल यात शंका नाही. विवाहानंतर या ठिकाणी आल्यावर सजलेल्या जेजुरीचे चित्र माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाहीये.
अहो आमच्या देवाचा राज्याभिषेक आहे. समध्या गावची लोक येणार, पाहुणे येणार, मग आपला यो राजवाडा तसा सजाया नको का? चोडप्पा, येणाऱ्या अतिथींसाठी आपण काही विशेष सोय केली आहे का? होय देवा, तुमच्या सगळ्या भक्तांसाठी जेजुरीच्या पायथ्यापाशी सोय केलेली आहे. आपल्या राज्याभिषेकासाठी येणाऱ्या समध्या खास पाहुण्यांची व्यवस्था अंतर्महालात केलेली आहे. देवा, गडावरचं समद हौद पाण्यानं भरून ठेवलं आहे. ती त्या दिवशीच्या समध्यांच्या जेवणाची व्यवस्था बी झाली आहे. देवा, हळूहळू चाललंय काम, पर काळजी नसावी. त्या दिवसा पातूर होईल बघा समदपूर. देवा, काय झालं? आपण कसला विचार करत आहात? चोडप्पा, राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजवाड्यात अनेक लोक उपस्थित असणार. वेगवेगळ्या ठिकाणाहून धनाढ्य लोक, राजे, व्यापारीही असणार. तसेच आमच्यावर प्रेम असणारे आमचे प्रिय भक्तही असणार. तेव्हा या साऱ्या नियोजनात एका गोष्टीचा विचार व्हावा असे मला वाटते. तुम्ही म्हणाल ते समद होईल बघा. सांगावं तुमच्या मनात काय आहे ते. चोडप्पा, राज्याभिषेकासाठी येणाऱ्या लोकांमध्ये पुरुषांबरोबर काही स्त्रियाही असणार. आमची भेट व्हावी अशी इच्छा मनात घेऊन आलेल्या लोकांसाठी, विशेषतः स्त्रियांसाठी राजवाड्यात काही विशेष व्यवस्था व्हावी असे मला वाटते. चोडप्पा, काय झाले? काय नाही देवा, तुम्ही म्हणत असाल तर तसं बी नियोजन होईल. पण काय नाही देवा, पर आता पातूर हे असं बाई माणसासाठी वेगळं नियोजन आपण कधी केलं नव्हतं. समधी एकत्रच असायची राजवाड्यात. माझे भक्त कितीही दूरवर असो किंवा कितीही गर्दीत असो, ते सहज ओळखले जातात. आणि मला खात्री आहे तूही तिला न सांगताही ओळखशील. आजपर्यंत आपण असे नियोजन कधी केले नसेल, तर ह्या वेळेपासून करू. पण जर ते म्हणत आहेत की अशी प्रथा नाहीये, तर आपण अशी नवीन प्रथा का सुरू करावी? त्या दिवशी राज्याभिषेकाच्या गर्दीमुळे कोणत्याही भक्ताला माझा राज्याभिषेक पाहता यावा आणि माझ्या भक्तांनाही मला पाहता यावं म्हणून. वै देवा, असे करणे योग्य आहे का? निश्चितच म्हाळसा. का, तुला काही शंका आहे का? नाही, फक्त आजवर अशी प्रथा कधी नसताना, कोणतीही वेगळी व्यवस्था नसताना आपण अचानक या गोष्टीचा आग्रह का धरत आहात? कदाचित राज्याभिषेकाच्या दिवशी मी असे का म्हणतो आहे हे तुला कळेल. राजवाड्यात राज्याभिषेकाच्या दिवशी स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचा आग्रह हे का धरत असतील? त्या दिवशी राज्याभिषेकाला ती मुलगी तर येणार नसेल ना? ही वेगळी व्यवस्था हा त्याचाच तर संकेत नसेल ना? म्हाळसा, काय ग, कसला इतका विचार करते आहेस? काही नाही. मला नाही सांगणार? लतिका, आज आम्ही राज्यसभेत राज्याभिषेकाची तयारी पाहण्याकरता गेलो होतो. तिथे यांनी चौडप्पांना सांगितले की राजवाड्यात येणाऱ्या लोकांमध्ये स्त्रियांसाठी विशेष व्यवस्था करून ठेवा.
पण राजवाड्यात स्त्रियांसाठी विशेष व्यवस्था असलेले मला माहित नव्हते. आणि नाही का, तुझ्या आणि देवांच्या विवाहाची तिथी निश्चित करण्यासाठी आपण इथे आलो होतो तेव्हा देखील असे काही असल्याचे मला जाणवले नाही. मग अचानक असं का? त्यांचा राज्याभिषेक सोहळा त्यांच्या भक्तांनी नीट पाहावा आणि त्यांना त्यांच्या भक्तांना नीट पाहता यावं म्हणून. म्हाळसा, म्हणजे देवांची ती भक्त या सोहळ्याच्या दिवशी येणार आहे तर असं तुलाही वाटतंय लतिका? असं मलाही वाटतंय, कारण यांनी चौडप्पांना जे नियोजन करायला सांगितलं त्यावरून माझ्या लक्षात आलं की राज्याभिषेकाच्या दिवशी ती मुलगी येणारच. आतापर्यंत तिला निमंत्रण पोहोचलं असेल. म्हणजे यांनी काही सांगितलं का तुला तिच्याबद्दल? ते मला केवळ हे म्हणाले की त्या दिवशी जर ती मुलगी राजवाड्यात आली तर मी तुझी आणि तिची भेट घालून देईन. आणि काय? आणि काही नाही, इतकंच. हे सारं घडते ते नवलच आहे अगं. म्हाळसा, मला असे वाटत आहे की तू एकदा सवडीने देवांशी सविस्तर बोलावंस. त्याचा काही उपयोग नाहीये लतिका, कारण मला जे विचारायचं होतं ते विचारून झालंय आणि त्यापेक्षा त्यांना मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. म्हाळसा, तू शांत हो बघू. चिडचिड नको करूस. मी जेवणाचं कुठवर आले ते पाहून येते. झालं असेल तर जेवायला बोलवायला परत येते. लतिकालाही माझा क्रोध संताप का होतोय लक्षात येतंय, पण यांना हे लक्षात काय येत नाहीये. ज्या भक्ताला भेटायला हे विवाह अर्धवट सोडून गेले होते अशा भक्ताला मी भेटेन असं यांना वाटलंच कसं? म्हाळसा, माझ्या येण्याने तुमच्या विचारात व्यत्यय तर नाही ना आला? नाही, उलट मीच विचार करत होते की मी तुम्हाला भेटायला यावं. तुमच्याशी बोलल्यावर मन हलकं होतं. मला आधी कळलं असतं की तुम्ही एकटे आहात तर मी याआधीच तुम्हाला भेटायला आले असते. म्हाळसा, काही समस्या आहे का? तसं काही असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे सांगा. राज्याभिषेकाच्या दिवशी येणाऱ्या स्त्रियांसाठी यांनी विशेष व्यवस्था करून ठेवायला सांगितली. परंतु यात कोणती समस्या आहे हे मला नाही समजलं. यात काही समस्या आहे असं आपल्याला का वाटत आहे? आजपर्यंत अशी प्रथा कधीही नसताना त्यांनी अशी व्यवस्था करावी असा आग्रह धरण्यामागचं कारण एकच असावं, ते म्हणजे त्यांची भक्त जिला भेटायला ते विवाह सोहळा सोडून गेले होते ती या सोहळ्याला येणारच. ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही, हे मी तुम्हाला सांगते. यांनी मला सांगितले की राजसभेत ती मुलगी आल्यावर मी तिला ओळखू शकेन. त्यांनी असे का म्हणून सांगितले? खंडेराय आपल्याला असे का म्हणाले हे मी नाही सांगू शकत. ज्या अर्थी खंडेराय तुम्हाला स्वतःहून असे म्हटले आहेत की तुम्ही तिला ओळखालही, याचा अर्थ कदाचित तुम्ही तिला या आधीही कधी भेटला असाल. ती मुलगी कोण, कुठली, मी तिला ओळखत नाही. अशा मुलीला मी भेटण्याचा संभवच येत नाही. ती त्यांची भक्त आहे, मी तिला कसं ओळखू शकेन? कदाचित आपण तिला खरंच ओळखत असाल आणि आपल्याच ते स्मरणातही नसेल. ते शक्य नाही. ती यांची भक्त आहे आणि यांच्या बाबतीतली अशी कोणतीही गोष्ट नाही जी माझ्या स्मरणात नाही. त्यामुळे ते असं मला म्हणाले याचं मला आश्चर्य वाटतं. मला सांगा, तुम्हाला तरी त्या मुलीविषयी काही माहिती आहे का? ती खंडेरायांच्या प्रिय भक्तांपैकी एक आहे इतकेच मला ठाऊक आहे. मी स्वतः तिला कधी भेटलेली नाही. असे असताना मी तरी तिच्याबद्दल तुम्हाला आधी काय सांगणार? म्हणजे मला कधीच तिच्याबद्दल काही कळणार नाही का?
खंडेराय म्हणाले त्याप्रमाणे जर ती भक्त राज्याभिषेकाला आली आणि तिची आणि तुमची दृष्टादृष्ट झाली तर ती कोण आहे ते तुम्हाला कदाचित कळेलही. आणि खंडेराय असं का म्हणाले हे देखील तुम्हाला त्याच वेळेस कळेल. फक्त आजवर अशी प्रथा कधी नसताना, कोणतीही वेगळी व्यवस्था नसताना आपण अचानक या गोष्टीचा आग्रह का धरत आहात? कदाचित राज्याभिषेकाच्या दिवशी मी असे का म्हणतो आहे हे तुला कळेल. आता मला या साऱ्याचा काही अंशी का होईना अर्थ लागतो आहे. या साऱ्याचा अर्थ हाच होतो की ती मुलगी राज्याभिषेकाच्या दिवशी जेजुरीला राजवाड्यात येणार. रंग्या मनात काय काळ बेर घेऊन जेजुरीला गेला हाय कुणास ठाव. बाई हे लई प्रीत हाय बघ. म्या विचार करते ते रंग्याच्या डोसक्यात काय शिजत असल. त्यो काय उगाच जेजुरीला जायचा नाही. पण एक सांगते म्हणजे त्यो देवामोर उगा काय बाय करायला जायचा आणि देवाचे दणके खायचा. अगं परत त्यो जेजुरीला गेल्यावर त्याला कळणार ग की खंडेरायांचं लगीन झालं हाय ते. भानू त्यानं या आजाला सांगितलं तर तू काय करणार आहेस? हे पोरीनो काय खुसफुस चालली आहे तुमची? हा काय ये म्हणजे तुला घरला जायचं का नाही? नाही तुला काय करायचं हाय? ती हातच राहणार आहे माझ्या संग. आमसनी बोलायचं हाय. बोला तांबड फुटायच्या आधी उठा म्हणजे झालं. म्हणजे कधी नव्हते मला बाच भ्या वाटायला लागलं हाय ग. खंडेरायाचं लगीन झालं हाय हे जर त्याला कळलं तर तू काय ठरवल हे काहीच सांगता येणार नाही. राज्याभिषेकाची पूर्व तयारी उत्तम सुरू आहे. सर्वांचाच उत्साह दिसतो आहे. भासा तुला काही सुचवायचं असेल तर सांग. राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा आनंद मला देखील आहे. परंतु काही गोष्टी मला पटल्या नाहीत. हो परंतु तेव्हा तू काहीच बोलली नाहीस. सगळ्यांच्या देखत सांगणे मला योग्य वाटले नाही. म्हाळसा मनात कोणतीच शंका ठेवू नकोस. सांग काय सांगायचंय ते. राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी तुम्ही स्त्रियांसाठी जी विशेष व्यवस्था करायला सांगितली त्याचे कारण मला कळाले नाही. सगळीकडे स्त्रियांना मानाचे स्थान असावे ह्या दृष्टीने मी ते तसे ठरवले. पण याआधी आपण स्त्रियांसाठी अशी विशेष व्यवस्था केली नव्हती. मग राज्याभिषेकाचा सोहळा हे त्यासाठी योग्य निमित्त आहे असे मला वाटते. अर्थात कोण कुठली मुलगी ती येणार आहे. हे सगळं तुम्ही तिच्यासाठी करत आहात आणि हे सगळं करत असताना मला काय वाटतं याचा विचार तुम्ही नाही केला. विवाह सोहळा सोडून तुम्ही तिला भेटायला गेला.
ते होऊन गेलं. त्यावेळेसही तुम्ही तुम्हाला जे हवं होतं ते केलं. आता पुन्हा तुम्ही तिच्यासाठी हे सगळं करत आहात. ते मला आवडलेलं नाही. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. जशी तुझी इच्छा देवी. आता तूच निर्णय घेतला आहेस. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरी. तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल.